आतापर्यंत आपण उन्हातच होतो, 25 वर्ष आपण उन्हात आहे. आता आपल्याला सावली आणायची आहे, छत आणायचं वरून, त्यासाठी 5-10 मिनिटं उन्हात बसलं तर काय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू फुले आंबेडकरांचा. माझ्या वेळेचं नियोजन थोडस मागे पुढे झालं, त्याबद्दल एक समोर पडताळ करायला वाटतं. हे काय चालू आहे पारायण का? हा, तर आपल्याला या ठिकाणी 13 तारखेला मतदान आहे आणि या भराडी गावामध्ये आपण आलेलो आहे. भराडी गाव हे खूप मोठं आहे. नमस्कार साहेब पण आले बघा, पोलीस आले आपल्या माझ्या सोबतच आहे. भराडी गाव हे खूप मोठं आहे आणि या मोठ्याशा गावामध्ये आज या उन्हामध्ये तुम्हाला 2 दाणांनी पाणी घालावं लागत नाही बरं का. मुस्लिम बांधव, माझ्या 18 पगड जातो, लक्षात घ्या. एक साधारण पोरग उभं राहिलंय. आता जर का आपण निवडून नाही आलो, पुन्हा कोणी उभं राहणार नाही, पुन्हा कोणी यांच्या नादाला लागणार नाही. तुम्हाला वाटतं ना एकटा अपक्ष काय करू शकतो? तुम्ही बघितलं ना मागच्या 2 वर्षात आपण काय करू शकतो? बँकेची चोटवर बघितलं ना आपण काय करू शकतो? तुम्हाला सांगतो, या काँग्रेस पार्टीवाल्याला बंधन आहे. पार्टीच्या ध्येय धोरणाच्या पुढे त्यांना जाता येत नाही. भाजप पार्टीवाल्याला बंधन आहे बघा, पार्टीच्या ध्येय धोरणापुढे त्यांना जाता येत नाही. आणि त्यांचे ध्येय धोरण काय? पार्टी बढ़ाओ, पार्टी को मजबूत करो, भाजप पार्टी को, कांग्रेस पार्टी को सक्षम करो, असे त्यांचे ध्येय धोरण. अरे हा पट्ट्या शेतकऱ्याचा एकटा अपक्ष म्हणून तुमच्यासाठी तिढा जातो आणि तुमच्या प्रश्नावर त्या सगळ्यांना लढायची भिडायची ताकद ठेवतो. हे तुमच्या जीवावर. तुम्हाला माहितीये काँग्रेसवाला म्हणताय मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, भाजपवाला म्हणते मला भाजप पक्षाने उमेदवारी दिली. मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणतोय मला जनतेने उमेदवारी दिली, जनतेचा आभार मानतो. आणि या ठिकाणी इतिहास एवढ्या वेळी आपल्याला घडवून आणायचं. हे बघा, तुम्हाला मी आवर्जून सांगतो, आपल्या देशाचे, आपल्या जिल्ह्याचे ध्येय धोरण ठरवेल, आपल्या पोरांसाठी नोकरीच्या संध्या आणेल, MIDC आणेल, मोठमोठाले प्रकल्प आणेल. आज आपण शेतकऱ्याला राजा म्हणतो कारण शेतकरी स्वतःच्या वावरात पिकवतो आणि स्वतः मेहनत करून काबाल कष्ट करून कमवून खातो. मात्र शेतकऱ्याच्या शेत जमिनीला जर का पाणी नसेल तर कसं पिकवायचं, कसं उगवायचं आणि कसं जगायचं हा प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो. आज एवढ्या मोठ्या गिरजा पूर्ण तुम्ही पट्टा संकल्पना पूर्ण